काल आपण झाडं लावत होतो तिकडे आणि आज उरलेल्या क्षेत्रामध्ये रोटा मारायचा होता. तर काल आपण इकडे ब्लूबेरीची लागवड सुरू केली होती आणि बऱ्यापैकी झाली आपली लागवड. पण पुढचं जे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये सोयाबीन होती ती आपण काढली आहे. आता त्या क्षेत्रामध्ये आपल्याला जेवढे पण आपले फळझाडं आपण आणलेत ते फळझाडं लावायचे आहेत. त्याच्यासाठी तिथे रोटा मारणं गरजेचं आहे. आता हा वरचा प्लॉट आहे आणि तो जो आहे तो खालचा प्लॉट आहे. तर दोन्ही प्लॉटला एक तर सायमल्टेनियसली आपण रोटावेटर मारतो आहे. मधात नारळाची झाडं आहेत, एकत्रित सगळा रोटा मारून घेऊ. त्या शेडमध्ये आपण ब्रूडिंग करतो पक्ष्यांची. हे आपण जेव्हा पोल्ट्री सुरू केलेली ना त्यावेळेसचं शेड आहे जे आपण पोल्ट्रीसाठी बांधलेलं. आणि तिकडे जे लांब दिसतं आहे तिथे आहे आपलं सर्वात पहिले जिथे पोल्ट्री सुरुवात केलेली. तो एक जुना गोठा होता. त्याचा पण एखाद्या व्हिडिओमध्ये घेईल मी की आपला स्टार्ट कुठून झाला होता आणि आता आपण कुठपर्यंत आलो आहे. नाही ते चुकून आणणं त्या काकीची असं नाही येऊनच घेऊन जाईन सोबत. तो घेऊन जाय ना सोबत. तर सोयाबीन होते ना. आमच्या इकडं काय प्रॉब्लेम आहे, जे कडू गवत आहे ना ते एवढं जास्त आहे काळी माती असल्यामुळे ते लवकर मोडल्या जात नाही. तर इकडचा भाग आणि आता इकडचं तर साफ केलं आहे. तिकडे रोटा मारायचं तर काम नाही पडलं, भैया आलाय तिकडे. पण इकडे जे मागचं जे 10 गुंठे एक शेत आहे परत जिथे शेडनेट होतं तिथलचे तारं काढणं चालू आहे. तिथे पण रोटावेटर मारून घ्यायचं आहे. तिकडे जाते म्हणजे तशी मम्मा आहे तिकडे आणि थोडी तब्येत बरी नाही आहे त्याच्यामुळे मला ट्रॅक्टरवरती बसू पण दिलं नाही. काय करायली तू? बस ना मग एका जागेवर. हा करतात तर सोड बस. छान होईना आता इथं मस्त भाजीपाला लावले जाईल. लसूण लावायचा. आम्ही ना इतके दिवस कम्प्लिटली त्या पोल्ट्रीमध्ये इन्वॉल्ड होतो. आम्हाला दुसरं कशाचंच भांडणं होतं. आम्ही सगळं त्या पोल्ट्रीमध्ये होतो. आता हे बाकीच्या सगळ्या गोष्टी थोड्या नीटनेटक्या व्यवस्थित करून घेऊ. हे शेडनेट होतं. आता तर सध्या शेडनेटची काही गरज नाही आपल्याला. ते पोल्स तसेच राहू देऊ. मधातल्या क्षेत्रामध्ये आपण रोटावेटर मारून इथे वाफे वगैरे करून घेऊ. आता सध्या याचे जे तारं आहेत इकडचे तर काढणं झालेत तारं, समोरच्या इथलचे बाकी आहेत. हे सगळे तारं वगैरे काढून घेऊ आता आपण. काढून घेऊ म्हणजे काढतायत त्या दोघीजणी, प्राजक्ता आणि त्या अंजू मावशी. हा आपल्या घराचा बॅक साईड आहे. तो वाला जो आहे ना तो एंट्रन्स येतो तसा. इथे पोर्च आहे समोर, इकडे मागे, आणि ती तिकडे आहे ना ते पलीकडच्या साईडमध्ये ती पोल्ट्री आहे. इथे ही जांभळ आहे. मम्मी राहू दे ना, बस ना गपचूप. सरक बरं. काढायला लागल्या ना त्या दोघी. काही गरज आहे का पण?
हा तू बाजूला सरक, तोंडारू लागल. वडा कर आली कोण कट त्याला. चल. हा मम्मासाठी बनवला होता मी बुके. आणि आईला केव्हाची बोलवते इकडे, आवाज देते, पण तिला काय येऊ वाटत नाही बहुतेक. तिचं तारं गुंडाळण्यामध्येच व्यस्त आहे. काय म्हणली? सगळे फुलपाखरं उड्या मारायला लागलेत कडू गवतामध्ये. हम्म हम्म. म्हणजे मावशी कशा बघायला लागल्या. काय झालं? काऊन हसता? हा छोट बाळ आहे पाय. ते बघ चिमणी पाय, चिऊ आली ती. खाल्ल्याने जायना दम. मला असं वाटतं जाय झोपर, आराम कर, गोळ्या ते घेऊन. घेतल्या मी गोळ्या घेतल्या, सगळं घेतलं. उन्हाचं कशाला आली इकडं? नाही कर म्हणा घरात म्हणून. कधी कधी ना चिडचिड होती की मम्मी चिडायला लागल्यावर, पण मग कधी कधी असं वाटतं की यार किती गोड आहे. तर भैयानेच सगळा मारलाय रोटा. पहिले वाटलं होतं मला मारावं लागेल, पण तुमचा गुणी भाऊ माझा तिथे पाईपलाईन आहे, त्याच्यामुळे तिथे थोडं जपून घेणं चालू आहे. एवढा पूर्ण आपलं क्लिनिंग झाली आहे. हे इथलचं एवढं बाकी आहे, बाकी ऑलमोस्ट केलं आहे त्याने सगळं. इथून तिकडं सकाळच्या याच्यामध्ये तर बघितलंच केवढं सगळं शेत गवताने भरलेलं होतं. अजून परत आता याचे सरी वाफे वगैरे करणं बाकी आहेत. त्याच्या सरी एकदा करून घेतल्या की कंप्लीट होऊन जाईल. पप्पाचं पण सुरू होतं, आमचे कंटिन्यू कॉल्स वगैरे चालूच असतात. आता मागच्या बाजूने होऊन येत आहे, त्याच्यामुळे ते कॅमेरावरती चमकत आहे. तर झाला आहे सगळा रोटा मारून इकडचा. याच्या बाजूनं एक पट्टी येईल फक्त, एवढी पट्टी झाली की झाला कंप्लीट. मग हे सगळे आपले नारळाची झाडाची लाईन, ती पोल्ट्री, हे क्षेत्र झालं रिकामं. आता ते घराच्या पलीकडचं जिथं आपण तारं काढत होतो तिथं रोटा मारायचा आहे, तर आता तिकडं जायचं आहे. आणि सोबतच आपलं मागचं ते थड आहे ना, थडीच्या ज्या शेवऱ्या आहेत त्या शेवऱ्या पण दिल्यात आपण काढायला, तर ते पण काढणं चालू आहे. ती पण थोडी साफ होईल
जरा जास्तच वाढलं होतं. एक 8-9 महिने पोल्ट्रीच्या नादामध्ये कशातच दुसरीकडं लक्ष नव्हतं. सगळं लक्ष तिकडं त्या पोल्ट्रीकडेच होतं आपलं. आणि बाजूच्या इकडं पण थोडंसं आता लक्ष घालणं सुरू केलं आहे हळूहळू. जालन्याला चाललो आहे आम्ही. जालन्याला 1-2-4 छोटे कामं आहेत. सोबतच आज दोघे आम्ही पहिल्यांदा जालन्याच्या खाटूश्याम मंदिरामध्ये जाणार. याच्या आधी आम्ही जालन्याच्या मंदिरात कधी गेलो नाही खाटूश्यामच्या. आज इच्छा होती आहे. आणि अजून काय काम आहे आपल्याला? हां, टाईमपास. खूप दिवस झालेत आता. थोडे तब्येत बरी नव्हती, तोंडाची सगळी चव गेलेली आहे. मग थोडंसं काहीतरी बाहेरून खाऊन येऊ. आणि मला सारखं काय माहिती काय होतं, एकतर कशामुळे सारखी तब्येतच खराब होतीये माझी. म्हणजे 2-4 दिवस झाले की काहीतरी दुखणं मागे लागतंय. तर काही दृष्ट लागते का काय होतंय काय माहीत नाही, पण सारखं बिमार पडते फक्त. आता दोघं पण कामाला खूप जास्त हे झालोय आम्ही. सो अधूनमधून असं थोडंसं पाहिजे ते मी टाईम सारखा, थोडंसं एन्जॉय करू. आणि म्हणजे मी आणि भैया आम्ही दोघं आलो आहे सध्या. हो. आम्ही खाटूश्याम जाऊन आलो. आम्ही बाहेर थोडा टाईमपास करून आलो. बाहेरून मस्तपैकी खाऊन पिऊन आलो आहे. आणि आता जस्ट घरी पोहोचले. आणि कॉलेजवरून मेसेज आला आहे की 1 तारखेला असाइनमेंट सबमिट करायची. आणि माझी असाइनमेंट पूर्ण कोरी आहे. अजून काहीच लिहिलेलं नाही आहे. सो आता एवढी एक बुक कंप्लीट करावी लागेल. आणि त्याच्यानंतर विषय असा झाला आहे की ज्या दिवशी असाइनमेंट सबमिशनचा दिवस आहे त्या दिवशी माझी पुण्याला ऑलरेडी एक अपॉइंटमेंट होती दुपारी 1 वाजताची. आणि 11 वाजता कॉलेजमध्ये बोलवलं आहे. सो टेक्निकली पॉसिबल नाही आहे मला दोन्ही ठिकाणी अवेलेबल असणं. सो एकतर मला ती अपॉइंटमेंट कॅन्सल करावी लागेल, नाहीतर मग कॉलेजचं सबमिशन डिले करावं लागेल. तर एकतर प्रीपोन किंवा मग डिले करणं मला थोडं बरोबर नाही वाटत आहे. सो आय ट्राय की मी सबमिशन प्रीपोन करावं, आधी जाऊन सबमिट करून यावं, पण त्याच्यासाठी मला ते कंप्लीट करावं लागेल. सो आत्ता केव्हा पण उशीर नाही झाला. आता सबमिशनचं जेवढं रायटिंग वर्क आहे ते करायला घेते. आणि हे जे आहे याचे क्वेश्चन्स पाठवले होते आम्हाला, तर ते क्वेश्चन सॉल्व करणं थोडं आता ठीक आहे, पण करून घेऊ.
टोटल एक जवळपास 20-21 काहीतरी क्वेश्चन्स आहेत ते. ट्राय करूयात. रॅम्बो चल पटकन आतमध्ये, टाइमपास नको करू. काय आहे? कुठे गेलता? कुठे गेलता तू? काय लावून येतो तू असं? शांत सोबत विचार नको करू. कुरकुर आहे का फक्त याची? आता मला एवढी असाइनमेंट कंप्लीट करायला किती वेळ लागणार आहे माहीत नाही. आज पूर्ण होणं ते पण काही शक्य नाही आहे, कारण ते ऑलमोस्ट 34 म्हटलं तर रायटिंगमध्ये तर नाही म्हटलं तरी 38पर्यंत जाणार. 29, 30, 31 फर्स्ट म्हणजे 3-4 दिवस आहेत. रोज 10-10 जरी पेजेस लिहिले तरी होऊन जाईल ना. तर मग काय विषय नाही. पहिल्या पेजमध्ये कंटाळा आला, 10 पेजेस कुठून देऊ? याला बघा सगळ्यात पहिले. करा नमस्कार. झालं? अजून काही राहिलं? काही करायचं आहे अजून तुला? मधी करतो नुसता. बघून घे काय चाललंय. तुम्ही दोघांनी ठरवलेलं आहे का मला आज लिहूच द्यायचं नाही म्हणून? अच्छा ठीक आहे. काय पाहिजे तुला? तुमच्या दोघांचं काय काय असं सुनिश्चित झालेलं आहे मला बेजार करायचं? ती पण एक. त्या 2 बॉटल.